हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द स्वप्नील एसके. आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही सर्च करत होते युट्यूबवर शेवई मशीन. तर ऍक्च्युअल मध्ये शेवई मशीन काय असतं, शेवई मशीनचं फंक्शन कसं असतं आणि ती ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ मध्ये सगळं कसं दिसतं, म्हणजे आपल्याला घर बसल्या बसल्या शेवई मशीन मोबाईल मध्ये समोरासमोर बघायचा फील घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. समोर बघू शकता ही शेवई मशीन आहे, संपूर्णपणे लोखंडामध्ये आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघशाल तर याचं जे कार्य आहे ते एक नंबर कार्य आहे. म्हणजे या मशीन मध्ये आणि या हॉपर मध्ये आपल्याला जे आपलं मटेरियल टाकायचं आहे ते सारखं आपल्याला असा हात घालावा लागत नाही. तुम्ही कंटिन्यू तुमचं मटेरियल टाकत राहा आणि तुमची शेवई आहे ती लांबच लांब निघत राहील. मित्रांनो, या मशीनचं स्पेसिफिकेशन असं आहे मित्रांनो, ही जी मशीन आहे समोरून तुम्ही बघशाल तर कमीत कमी 1.5 फुटाची याच्यामध्ये, म्हणजे ही 14 इंचची साईज आहे. याची साईज आहे 14 इंचामध्ये. आणि जर साईडला तुम्ही चौडाईची बघशाल तर ही 29 इंचेस म्हणजे 3 फुटला 1 इंच कमी अशी याची म्हणजे साईज आहे, मे बी 29 इंचामध्ये. आणि याची जर तुम्ही हाईट बघशाल तर ही 56 इंचाची हाईट आहे. 56 इंचची याची उंची आहे. याची चौडाई तुम्ही बघू शकता 29 इंचाची आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याचा जो फ्रंट बोनट आहे हा 14 इंचाचा आहे. ही पूर्णपणे लोखंडी असते मशीन. याच्या या सेक्शन मध्ये इथे तुम्हाला गिअरबॉक्स दिलेला असतो. इथे हा एक हेवी रॉड असतो. हा हेवी रॉड कसा फिरतो, कसा ऑपरेट करतो हे मी तुम्हाला नंतर दाखवेलच. आणि सोबतच तुमची एक ग्रीन कलर मध्ये लॅविश एकदम गुड फिनिशिंग मध्ये तुमची ही शेवई मशीन आहे. ही शेवई मशीन 2 HP ची आहे. याच्यामध्ये तुम्ही 25 ते 30 किलो पर्यंत शेवई करू शकता. या मशीन मध्ये तुम्हाला हे बघा, इकडे तुम्ही फोकस करा, एक 9 नंबर आणि एक 10 नंबर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या 2 डाय येतात. मित्रांनो, या डाय तुम्ही तुमच्या वापरून तुम्हाला ज्या साईज मध्ये तुम्हाला शेवई पाहिजे किंवा जर तुम्हाला नूडल्स पाहिजे किंवा अजून तुम्ही या मशीन मध्ये वेगवेगळ्या फंक्शन्स करून जे काही तुम्हाला प्रोडक्शन काढायचे त्याच्या वेगवेगळ्या डाय तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होऊन जातील. जर तुम्ही मशीन घेत असाल तर मशीन मध्ये तुम्हाला 2 डाय येतील. मित्रांनो, संपूर्ण मशीन पूर्णपणे लोखंड मध्ये येईल. खाली जर तुम्ही फोकस करून बघशाल तर हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये तुमची डाय लागते. मित्रांनो, म्हणजे हा रिकामा होतो असा, आणि हा रिकामा झाल्यानंतर तुम्हाला मी एक थोडक्यात काढूनच दाखवतो. हा रिकामा झाल्यानंतर हा असा खोलायचा आहे अँटी क्लॉकवाईज, आणि अँटी क्लॉकवाईज खोलल्यानंतर तुम्हाला यामध्ये डाय लावण्यासाठी जागा दिलेली आहे. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, ही अशी डाय याच्यामध्ये लागते. मित्रांनो, ही डाय बघा, ही 9 नंबर मी तुम्हाला बोललो होतो. आणि ही याची हाऊसिंग आहे, डाय हाऊसिंग बोलतो आपण याला. याच्यामध्ये तुम्ही तुमची जे काही डाय आहे ती अशी दोन्ही साईडने तुम्ही अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि ती टाकल्यानंतर तुम्ही हे जे आहे हे असं व्यवस्थित इकडे फिट करून देऊ शकता. तर याची फिटिंगची पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवतोय, बघून घ्या व्यवस्थित एकदम. ही अशा प्रकारे इथे थोडीशी टाइटली फिट करायची. इथे हाऊसिंग आहे, इथे तुम्हाला मेकॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचं दिलंय. समोर जाळी आहे, हे पूर्णपणे लोखंडीमध्ये वर्ग आहे. 150 ते 200 किलोचं मशीनचं वजन आहे. याच्यामध्ये समोर तुम्हाला फॅन दिलेला आहे. मित्रांनो, सोबतच ही हाऊसिंग थोडीशी तुम्ही जवळून फोकस करून बघितली तर याच्यामध्ये एक व्यवस्थित प्रकारचा हेवी प्रकारचा आपण याच्यामध्ये रॉड दिलेला आहे. मित्रांनो, आता मशीनची तुम्हाला बॅक साइड दाखवतो. मशीन ऑपरेशन कसं करते तर पाठी तुम्हाला मशीनच्या गार्डसाठी एक जाळी दिलेली आहे, आणि जाळी सोबतच वरती एक गोल रोटर आहे, खाली पुलीचं मॅनेजमेंट आहे. मित्रांनो, या मशीन मध्ये तुमच्या माहिती करता सांगतो, क्रॉम्प्टनची आपण मोटर फिट केलेली आहे. ही 2 HP सिंगल फेस क्रॉम्प्टनची मोटर आहे. आणि याच्यामध्ये 90 mm डायचं आपण फिटिंग केलेलं आहे. मित्रांनो, जी ती डाय होती ती 90 mm ची होती. बेरिंग हेवी प्रकारच्या वापरलेल्या आहेत, क्वालिटी चांगली वापरलेली आहे. पुलीची तुम्ही क्वालिटी एकदम चेक करून बघू शकता, एकदम हेवी आहे. आणि ही जी मोटर आहे ही क्रॉम्प्टन ग्रीव्स म्हणजे 1 वर्ष वॉरंटीवाली क्रॉम्प्टन कंपनीची याच्यामध्ये आपण मोटर दिलेली आहे. मित्रांनो, सोबतच मशीन सिंगल फेस आहे. तर छोटा एक जो लाईटीचा बोर्ड असतो, हा जो लाईटीचा बोर्ड आहे, या लाईटीच्या बोर्डवर मशीन चालते. आणि मशीन चालू कशी असते आणि चालू करताना कसं ऑपरेटिंग होतं ते मी तुम्हाला दाखवतो. हा गार्ड काढून घेतो. गार्ड काढल्यानंतर तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा, चालू करतो. चालू केल्यावर तुमची मशीन काही अशा प्रकारे फिरते, बंद केल्यावरती बंद होऊन जाते. आता गार्ड लावून दाखवतो. गार्ड लावून पण तुम्ही जर चालू केली तर ती तुम्हाला अशा काही प्रकारे फिरणार आहे. सोबतच पुढे हा जो मधला रॉड आहे हा तुम्ही बघू शकता. हा रॉड अशा प्रकारे फिरतो आणि इकडनं तुम्ही तुमची शेवई टाकू शकता. फॅनची पॉवर दाखवतो. खाली जो फॅन फिटिंग केलेला आहे, थोडा कॅमेरा जवळ केला तर फॅनचा आवाज तुम्हाला येईल. तर अशा काही प्रकारचा आपण फॅन याच्यामध्ये
फिटिंग केलेलं आहे मित्रांनो। तर ही शेवई मशीन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये डिलिव्हरी करतोय। जर आपण इंटरेस्टेड असाल आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे शेवई मशीन झाले, मिरची मशीन झाले, आटा चक्की झाले, जे काही प्रोडक्ट आहे ते तुम्हाला घर बसल्या मागवायचे असतील तर समोर नंबर दिला, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही प्रोडक्ट आहे किंवा या व्हिडिओचा जो स्क्रीनशॉट आहे तुम्ही जर व्हॉट्सअपला पाठवला तर तुम्हाला पूर्णपणे जे काही आहे ते डिटेल भेटेल। माझ्या मते ही डिटेल अशीच आहे। आता राहिला डेमो, तर डेमो कसा करणार आहे, कशा शेवया निघतात, शेवईचं पीठ कसं मिक्स करायचं, याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि डेली तुम्हाला व्हॉट्सअपला जे काय आहे ते अपडेट भेटत जातील। तर ही काही अशा प्रकारे शेवई मशीन आहे, बेस्ट क्वालिटी आहे, रिझल्ट चांगला आहे, भारतातली नंबर 1 शेवया मशीन म्हटले तरी चालेल। आणि सोबत तुम्हाला नंबर तर दिलेलेच, तर ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथेही पाहिजे तिथे तुम्हाला डिलिव्हरी दिली जाईल। आणि अजून माहिती तुम्हाला भेटेल। किमतीची गोष्ट खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंमत दिली आहे, ती किंमत तुम्ही बघून घ्या। 2 HP 3 HP वेगवेगळी किंमत आहे, ती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती तुम्ही बघू शकता। क्रॉम्प्टन मोटर मशीन मध्ये आहे। अजून माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि काही लागलं तर कॉन्टॅक्ट नंबर दिला, कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।